उमरखेड तालुक्यातील जिल्हा परिषद शिक्षण व्यवस्था कोलमडली। तालुक्यातील 6 शाळा शून्य शिक्षकी। अतिदुर्गम भागाचा दाखला देत अनेक शिक्षक घेत आहेत काढता पाय। उमरखेड तालुक्यातील बोरगाव या गावामध्ये गेल्या 10 वर्षांपासून एकच शिक्षक असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे। वर्ग 1 ते 5 ची संपूर्ण जबाबदारी एका शिक्षकावर असल्यानं बोरगाव येथील विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे। यामध्ये अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी बाहेरगावी सुद्धा गेल्याची चर्चा आहे। शाळेची पटसंख्या ही 90च्या वर होती, मात्र बोरगाव इथे गेल्या 10 वर्षांपासून शिक्षक नसल्यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी परगावी गेलेत आणि त्यामुळे आता इथल्या शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। जवळपास 40च्या वर विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान यामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे। शिक्षण प्रशासन खाजगी शिक्षण व्यवस्थेला प्रोत्साहन तर देत नाही ना, असा प्रश्न देखील इथले नागरिक उपस्थित करीत आहेत। मराठी 9 न्यूजसाठी सचिन उबाळे, उमरखेड। नमस्कार, आज आपण उमरखेड तालुक्यातील बोरगाव या गावामध्ये आहोत। आपण पाहू शकता जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा बोरगाव या शाळेमध्ये कायमस्वरूपी शिक्षक नसल्यामुळे येथील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे। 1 ते 5 पर्यंत इथं या वर्गात शिकवल्या जाते, परंतु एकच शिक्षक असल्यामुळे या गावामधील विद्यार्थ्यांचं भविष्य हे अंधारकायमय होताना आपल्याला दिसत आहे। या विषयावर बोलण्यासाठी येथील काही नागरिक आपल्या सोबत आहेत। दादा, काय सांगसाल, काय समस्या आहे शाळेविषयी तुमच्या गावची? मागील 10 वर्षापासून आमच्या गावातील शाळेची पटसंख्या ही 73-72 वर्षानुवर्ष अशी राहत आहे। मागील वर्षी पण 72 पटसंख्या होती, पण 10 वर्षापासून एकच शिक्षक असल्या कारणाने इथली पटसंख्या कमी होत आहे आणि लोकांना पर्याय नसल्यामुळे कुठेतरी बाहेर शाळेत शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना टाकावं लागत आहे। पालक लोक तशी आग्रही भूमिका घेत आहेत आणि आम्ही प्रशासनाला वारंवार केंद्र प्रमुखाच्या माध्यमातून, गट शिक्षण अधिकाऱ्याच्या माध्यमातून प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहोत की आम्हाला या ठिकाणी मंजूर पदे भरून देण्यात यावी, पण तसंही कुठलीही कारवाई शासन स्तरावरून होत नाही आणि दुर्गम व अवघड क्षेत्र ही शाळा येत असल्यामुळे येथील शासनाच्या कायद्यानुसार ही 100% पदं भरली गेली पाहिजे असं शासनाचा नियम आहे, पण प्रशासन त्याची कुठेही अंमलबजावणी करत नाही आहे। आणि मागच्या 3 महिन्याखाली इथे एक शिक्षिकेची बदली झाली होती, पण त्यांना 3 महिन्यातच पदस्थापना बदलून देण्यात आली शिवसाहेबाच्या माध्यमातून। आम्ही बीडीओ साहेबाच्या माध्यमातून बीओ साहेबालाही बोललो, सरपंच साहेब, आम्ही गावकरी मंडळी गेलो होतो, तर त्यांनी सांगितलं की हा विषय शिवसाहेबाकडेच तुम्ही जा। जर ग्रामीण भागातल्या लोकांना, पालक वर्गाला जर शिवसाहेबाकडे जर तालुका प्रशासन पाठवत असेल तर तालुका प्रशासनाचं इथं काय काम, हा एक त्यांना आमचा महत्वाचा 1 ते 5 वर्ग आहे आणि एकाच शिक्षकावर बोरगाव शाळा आणि बोरगाव तांडा अशा 2 शाळा आहेत या ग्रामपंचायत अंतर्गत। तर दोन्ही शाळेला हीच परिस्थिती आहे। मागील 10 वर्षापासून हीच परिस्थिती चालू आहे। येणाऱ्या काळात जर इथली मंजूर पदे जिल्हा परिषद शाळा बोरगाव येथील 3 आणि जिल्हा परिषद शाळा बोरगाव तांडा येथील 2 पदे जर भरल्या गेली नाही येणाऱ्या दिवसात, तर दोन्ही शाळा बंद करून आम्ही सर्व पालक असो, विद्यार्थी असो, पूर्ण शासन दरबारी जाऊन कुलूप लावून बसणार आहोत। उत्तमराव लपते, बोरगाव येथील नागरिक बोलत आहोत। आमच्या इथं जवळजवळ 10 वर्षापासून एकच शिक्षक आहे। आमच्या येथील पटसंख्या 70-72 ची आज पटसंख्या शिक्षकामुळे 40-42 झाली आहे। एक शिक्षक असल्यामुळे काही वेपोषणावर शिक्षक येतात, काही दिवसासाठी केंद्रीय शाळा चिखली येथील येते, काही दिवसासाठी कोर्टा येथील शिक्षक येते, डेप्युटेशनवर 1 दिवसासाठी शिक्षक येऊ शकते आणि ते काही शिकवत नसल्यामुळे आमच्या लेकराचं भयंकर नुकसान होतात आहे। पहिलीतले या कोरोनाच्या काळामध्ये 1 ते पहिल्या वर्गातले दुसऱ्या वर्गात, दुसऱ्या वर्गातले तिसऱ्यातले चौथीत, चौथीतले 5वीत आपोआप मुलं गेलेले आहेत। त्याला असं अर्धा गोल, पूर्ण गोल काही काढता येत नाही। एक शिक्षक यांचं ऑफिसच काम करू शकत नाही आणि या 40 ते 42 लेकराला काय शिकवणार आहे? आम्ही आमच्या पालक लोक घरी विचारतो काय शिकवलं, ते म्हणते सर आम्हाला एकच शिक्षक आहे, 1 ते 5 पर्यंत पटसंख्या असल्यामुळं 40-42 पटसंख्या आहे। कोणत्याच प्रकारची आमच्या इथं शिक्षकाची अडचण असल्यामुळे आम्ही नागरिक पंचायत समितीला घुगे सर येथील येतात, त्यांच्याकडे जरी आम्ही कंप्लीट केली ते म्हणतात आम्ही काय करणार आहोत। बीडीओ साहेबाकडे आमच्या इथली सरपंच, उपसरपंच, काही पालक लोक गेलता असते, त्यांनी सुद्धा तसं सांगलं। नवीन शिक्षक मॅडम आलत्या, काही दिवसासाठी 2 महिन्यासाठी इथं जॉईन झाल्या, 2 महिन्याच्या नंतर आपोआपच त्यांनी आम्हाला कोणत्याही प्रकारचं माहित नसताना त्यांनी इथं आल्याच्या नंतर केंद्र प्रमुखाला म्हणलं जोपर्यंत नवीन शिक्षक येत नाही तोपर्यंत त्या मॅडमला सोडू नका। त्यांनी आमच्या परस्पर आमच्या मुख्याध्यापकाचा चार्ज केंद्र सरकार होता, त्यांना सुद्धा माहिती नव्हतं की बाबा मॅडमला सोडलं म्हणून। त्यांनी इथं आले, आम्ही त्यांना सोडू दिलं नाही।
त्यांनी परस्परच केंद्र प्रमुखाने पंचायत समितीने त्याला सोडून दिलं. अशा प्रकारची जर हे प्रशासन जर आमच्या लेकराचं नुकसान करत असेल तर आम्ही पुढील काही दिवसासाठी त्यांची वाट पाहू, नंतर आम्ही शाळेला कुलूप लावू. नक्कीच आपण पाहू शकता बोरगाव येथील शाळेतील विद्यार्थ्यांची परिस्थिती ही अतिशय बिकट आहे. गेल्या 10 वर्षापासून येथील 5 वर्गाचा जो भार आहे एकाच शिक्षकाच्या वर असल्यामुळे विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान हे मोठ्या प्रमाणात होत आहे. तरी जिल्हा शिक्षण विभागाने त्वरित येथील शिक्षकांच्या भरती करून येथील विद्यार्थ्यांना दिलासा देण्याची मागणी गावकऱ्याकडून होत आहे. मराठी 9 न्यूज साठी सचिन उबाळे, उमरखेड.